एजू मराठी चॅनलच्या व्ह्यूवर्सना सप्रेम नमस्कार। आता आपण जी बातमी बघणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। नक्की बातमी काय आहे ती आपल्याला आता बघायचीच आहे, परंतु बातमीचा जो विषय आहे तो अत्यंत कुतूहलाचा आहे, जो की आपल्या 8व्या वेतन आयोगाशी निगडित आहे। नेमकी बातमी काय आहे, किती पगारवाढ मिळणार आहे, कधी हा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, या सर्व डिटेल्स आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचे आहे। त्याचप्रमाणे मागील जो वेतन आयोग लागू झाला होता त्यावेळी काय घडलं होतं किंवा त्यावेळेस कशा पद्धतीने अंमलबजावणी झाली होती, या सर्व गोष्टींची डिटेल्स आपल्याला बघायची आहे। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। तत्पूर्वी तुम्ही जर हा व्हिडिओ YouTube शॉर्ट्सवर बघत असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यापासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आयोगाच्या स्थापनेची आणि शिफारसींची वाट पाहत आहेत, हे आपण सर्वच जाणतोच। त्याचप्रमाणे केंद्र सरकारनेही 8वा वेतन आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू केलेली आहे। संभाव्य फिटमेंट फॅक्टर, पगारवाढ आणि त्यावर आधारित पेन्शन याबद्दल लोकांमध्ये अतिशय उत्सुकता दिसून येत आहे आणि उत्सुकता ही 100% राहणार, कारण की 7वा वेतन आयोग जेव्हा आला होता त्यानंतर एकंदरीतच सर्वांचं जीवनमान आणि हा जो 8वा वेतन आयोग असतो याची किंवा कोणताही वेतन आयोग ज्या वेळेस येतो त्याचा परिणाम हा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांवर न होता आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत किंवा दैनंदिन जीवनामधील ज्या गोष्टी आहे, खरेदी विक्री आहे, याच्यावर देखील याचा परिणाम होत असतो। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नाही तर प्रत्येक घटकासाठी देखील महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघूया कधी हा वेतन आयोग लागू होईल। 8व्या वेतन आयोगाला सरकारने जानेवारी 2025 मध्ये मान्यता दिली आहे। त्याची अंमलबजावणीची संभाव्य तारीख ही 1 जानेवारी 2026 आहे। म्हणजेच वेतन आणि पेन्शनमधील बदलांचा परिणाम या दिवसांपासून दिसून येईल। मात्र हा सर्व परिणाम केंद्र सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे। याची लागू होण्यासाठी किंवा याची अंमलबजावणी होता काही महिने जाऊ शकतात, परंतु या संबंधीचा जो फरक आहे तो 1 जानेवारी 2026 पासून मिळण्यास सुरुवात होईल। 8वा वेतन आयोग नेमका कसा आहे, काय आहे, हे आता आपल्याला व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपल्याला बघायचं आहे की मागील वेळी जेव्हा वेतन आयोग आला होता त्यावेळेस नेमके काय अनुभव होते ते आपल्याला सुद्धा बघायचे आहे। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी थांबायचं आहे। 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेला एक नवीन वेतन पॅनल आहे। हा आयोग सध्याच्या वेतन रचनेत बदल करण्याची शिफारस करतो, जेणेकरून कर्मचारी महागाईला तोंड देऊ शकतील आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील। म्हणजे एक ठराविक वर्षाच्या अंतरानंतर वेतन आयोग स्थापन केला जातो, ते आजूबाजूच्या महागाईचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे वेतन रचनेमध्ये बदल करण्याचं सुचवतात। मागील अनुभव कसा होता तर तो बघता किमान मूळ पगारात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे, कारण की उदाहरणार्थ 7व्या वेतन आयोगामध्ये मूळ पगार 7,000 रुपयावरून डायरेक्ट 18,000 रुपये करण्यात आलेला होता। म्हणजे जवळपास पगारामध्ये दुपटीची वाढ झाली होती। त्याच प्रकारचा काहीसा अंदाज यावेळी आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर हा वेतन आयोग कसा सुरू होईल यासाठी वाट बघायला हवी आणि आल्यानंतर त्याचं आपण स्वागतच करायला हवं। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।